तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तिने तो पाहिला. पुढच्या क्षणी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला नजर फिरवली. आज तिचे रिसेप्शन होते. तिचे सर्व कुटुंबीय जमले होते आणि आता ती सगळं खूप काही वाईट पद्धतीने उद्ध्वस्त करणार होती. स्वतःला समजावत ती स्टेजवरून खाली उतरली. तिचा प्रिय पती तिच्यासमोर कोणाशी तरी बोलत उभा होता. सोनाला आपल्या दिशेने येताना पाहून तो हसला, पण पुढच्या क्षणी त्याचे हसू नाहीसे झाले. पुरे पुरे झाला आता नाटकीपणा. आता हे नाटक संपव आणि आत्ताच्या आत्ता मला घटस्फोट दे. सोनाच्या शब्दांनी तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. जणू काही सर्वांचा श्वासच थांबला होता आणि ते त्या नवविवाहित वधूकडे डोळे विस्फाटत पाहत होते. अर्णव सिंग सुद्धा तिच्याकडे नुकताच पाहत राहिला. जणू काही त्याच्यात बोलण्याची शक्तीच उरली नव्हती. ही काय बकवास करत आहेस? हर्षलने रागाने दात ओठ खाल्ले. तर जवळच उभी असलेली अनामिका शांत झाली. ती वळून आपली बहीण सोनाकडे पाहू लागली, जिने त्या क्षणी सर्वांना धक्का दिला होता आणि अस्वस्थ केले होते. सोना, हा काय विनोद आहे? स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत अर्णव सिंग म्हणाला, माझीच चेष्टा केली जात आहे. आंटी आणि अंकलने त्यांच्या नपुंसक मुलाला माझ्या हवाली केले. तो इतका तिच्या मोठ्याने बोलण्याने सगळ्यांनी तोंड झाकली आणि सोनाकडे पाहू लागले, जिच्या चेहऱ्यावर ना लाज होती, ना भीती होती, ना चिंता. ती निर्भयपणे उभी होती. अर्णव सिंगच्या डोळ्यात डोळे घालून तिचे शब्द ऐकून अर्णव सिंगने मुठ्ठी आवळल्या. असं काही बोलू नकोस सोना. अर्णव सिंगच्या गडगडाटीत आवाजाने सोना क्षणभर दचकली, पण पुढच्या क्षणी त्याचा परिणाम ओसरला आणि तिने त्याच्याकडे उपहासाने पाहिले. हे काही मूर्खपणा नाही. हे एक कटू सत्य आहे, जे ना तुझ्या घरातल्या लोकांना आवडलं. पण माझं नीट ऐक अर्णव सिंग, मला आता तुझ्यासोबत राहायचं नाहीये. फक्त एका रात्रीत तू माझ्या हृदयातून निघून गेलास. अर्णव सिंग, महेंद्र सिंग, तो मोठ्याने ओरडला, तुझ्या बायकोला आत घेऊन जा. त्याच्या कठोर आवाजाने सोनाला प्रचंड राग आला. मी कुठेही जाणार नाही, तुला कळतंय का? ती उद्धट झाली होती. हर्षल स्वतःला किती सावरत होता हे फक्त त्यालाच माहीत होतं. तो त्याचा भाऊ अर्णव सिंगमुळे स्वतःला आवरत होता. मी माझं संपूर्ण आयुष्य एका भ्याड माणसासोबत जगू शकत नाही. तुम्हा सगळ्यांनी ऐकलं का? ती किंचाळली. तेवढ्यात अर्णव सिंग पुढे आला आणि त्याने तिला स्वतःकडे ओढले. तू 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 इतकी निर्लज्ज निघशील मला कल्पनाही नव्हती. अर्णव सिंग गोंधळला होता. तो या मुलीला मारू शकला असता किंवा स्वतःला. सोना फक्त त्याच्याकडे बघत राहिली. त्याचे काळे डोळे, त्याच्या डोळ्यात अतोनात वेदना होत्या. सोनाची क्षणभर पापणी लवत नव्हती. तिला त्या वेदनेत सहज जगायचे होते. मिस्टर अर्णव सिंग, तुमच्यात असं काहीच नाही जे मला तुमच्यासोबत राहायला भाग पाडेल. तुमच्यात मला संतुष्ट करण्याची क्षमता नाही. मला घटस्फोट हवाय. जर तू हे शब्द पुन्हा एकदा उच्चारलेस तर मी तुला आणि स्वतःला इथेच पेटवून देईल. त्याच्या आक्रमक गर्जनेत सोनाचे ओठ अडकवले होते. अर्णव सिंगने तिला इतक्या जोरात सोडले की ती खाली पडण्यापासून थोडक्यात वाचली. जर तुला राहायचं नसेल तर कोणीही तुला जबरदस्ती करणार नाही. पण अर्णव सिंग मरेल, पण तुला सोडणार नाही. अर्णव सिंगच्या शब्दावर सोना म्हणाली. त्याने मागे वळून कुटुंबाकडे पाहिले. अनामिकाने नाही म्हणून मान हलवली. जणू काही ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. सोनाने डोळ्यातील अश्रूंकडे दुर्लक्ष केले आणि उंबरठ्याकडे पाऊल टाकले. हर्षल पुढे सरसावला, पण अर्णव सिंगने त्याला थांबवले. तिला जाऊ दे. तो थकलेल्या आवाजात पण ठामपणे म्हणाला, दादा, काय काय मूर्खपणा केला तिने आणि तू तिला सांगितलंस? हर्षल अर्णव सिंगचा रागवलेला स्वर ऐकून हर्षल शांत झाला. त्या मुलीने संपूर्ण कुटुंबासमोर त्याचा अपमान केला होता, पण अर्णव सिंगने तिच्यावर हात उचलला नव्हता किंवा कोणालाही काही बोलू दिले नव्हते. महेंद्र सिंगने आपल्या थोरल्या मुलाकडे रागाने पाहत मान हलवली आणि तो आपल्या खोलीकडे जाऊ लागला. अर्णव सिंग ही घाईघाईने आपल्या खोलीकडे गेला आणि त्याने दार बंद केले. हळूहळू सर्व पाहुणे निघून गेले. फक्त घरातील सदस्यच उरले होते, जे आता एकमेकांकडे पाहणे टाळत होते. हर्षल वळला आणि त्याने आपल्या आईकडे पाहिले. आता बघायला एवढंच उरलं होतं. तो रागाने ओरडला. अनामिका भीतीने 2 पावले मागे सरकली. तिची भीती तिथे असलेल्या कोणाच्याही लक्षात आली नाही. मला एक गोष्ट सांग, ज्या मुलींचे आई वडील वारतात त्या अशा निर्लज्ज गोष्टी करतात का? त्यांची कौटुंबिक मूल्येच नाहीशी होतात का? हर्षल आपल्या आईला प्रश्न विचारत होता, जिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिने सोना आणि अनामिका या दोघांनाही वाढवले होते. त्यांच्या बालपणी त्यांचे आई वडील एका अपघातात मरण पावले होते. उषाजींनी त्यांना आईप्रमाणे वाढवले होते आणि त्यांना कधीही परके मानले नाही. हर्षल सिंग यांनीही त्यांना आपल्या मुलीप्रमाणे वागवले आणि लहानपणापासून वाढवले होते. सोना आणि अनामिका त्यांना बाबा किंवा आई म्हणत असत.
त्याला त्या दोघांनी कधीही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांनी आनंदाने त्यांना ते सर्व हक्क दिले. उषाजी आपल्या मुलीची उणीव सोना आणि अनामिकामध्ये भरून काढत असत. कारण देवाने त्यांना फक्त 2 मुलगे दिले होते. त्यांना मुलगी झाली नव्हती. म्हणून त्या आपल्या सर्व इच्छा या दोघांमधून पूर्ण करत असत. त्यांचे त्या दोघांवर किती खरे प्रेम होते याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी त्यांचे आपल्या मुलांशी जोडले होते. सोना आणि अर्णव सिंग यांचा साखरपुडा झाला होता. पण ते एकमेकांना पसंतही करत होते. म्हणूनच त्यांच्या नात्याला कोणीही विरोध केला नाही. अनामिका आणि हर्षलची गोष्ट वेगळीच होती. त्यांच्या पत्रिका अजिबात जुळत नव्हत्या आणि पंडितजींनी सुचवले की दोघांच्याही पत्रिकांमधील दोष दूर झाल्यावरच विधीनुसार त्यांचे लग्न लावून द्यावे. अशा प्रकारे 2 वर्षांनी त्यांचा निरोप समारंभ ठरला. पण त्यांच्यात प्रेम होते की नाही हे कधीच जाणवू शकले नाही आणि अनामिकेची भीती त्याच न जुळणाऱ्या लग्नामुळे होती, जे तिचे हर्षलसोबत झाले होते. बाळा, स्वतःला सावर. उषाजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, जो त्याने हाताने झटकून टाकला. उषाजी आपल्या रागावलेल्या मुलाकडे पाहत राहिल्या. तो सुरुवातीपासूनच असा होता, अत्यंत रागीट, आणि रागात अर्णव सिंग शिवाय त्याला कोणीही आवरू शकत नव्हते. तो आपला मोठा भाऊ अर्णव सिंगवर वेड्यासारखं प्रेम करायचा आणि आज त्याच्या भावाला दुखापत झाली होती. त्या मुलीचे तुकडे तुकडे करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. पण त्याच्या भावाचे प्रेम त्याला आज आपल्या पायातल्या साखळीसारखे होते, ज्यामुळे त्याचा राग अधिकच भडकत होता. नीली, थोडे पाणी आण. तिने दासीला हाक मारली. ती लगेच धावत गेली आणि पाणी घेऊन आली. उषाने हर्षलला पाण्याचा ग्लास दिला, जो त्याने रागाच्या भरात फेकून दिला. तो ग्लास अनामिकाच्या पायाशी फुटून पडला. ती किंचाळली. हर्षलची क्रोधाग्नी तिच्यावर पडली. मी तुला सांगितलं होतं, या अनोळखी लोकांवर इतका विश्वास ठेवू नकोस. त्या मुली आहेत. त्या कधीही तुझा विश्वासघात करू शकतात. पण नाही, तुला खात्री होती की तू त्यांना तुझी मूल्य आणि संस्कार दिले आहेत. पण जेव्हा रक्त पांढरं होतं तेव्हा खरी माणसं कोणती, अनोळखी कोण, कळत नाही. दुर्गेश सिंग रागाने पुटपुटला. पाहिलंस का वहिनी, आज तुम्ही या घरातल्या थोरल्या मुलाचं चारित्र्य कसं धुळीच मिळवलंस. एक नपुंसक. काका, हर्षलचा रागावलेल्या आवाजाने दुर्गेश सिंगची जीभ थांबली. त्याचे रक्तपिपासू डोळे पाहून दुर्गेश सिंगने आपली थुंकी गिळली. मुला, मी पण तेच म्हणतोय. ती मुलगी ती त्याची बायको आहे, म्हणूनच ती तसं म्हणाली. ज्या दिवशी माझा भाऊ तिच्याशी संबंध तोडेल, मी तिला अशी शिक्षा देईल की ती तिला आयुष्यभर आठवण राहील. पण माझ्या भावाबद्दल काहीही वाईट बोलण्याचा तुला कधीही अधिकार नाही. मी विसरून जाईल आपल्यातलं नातं. त्याच्या डोळ्यात बघत तो गर्जना करत म्हणाला. काही क्षण शांतता पसरली. तुम्ही जगातील लोकांच्या जिभांवर नियंत्रण कसं ठेवणार. हर्षल वळून त्याच्या बोलण्यावर थांबला. अनामिका त्याच्यासमोर उभी राहिली. घाबरलेल्या नजरेत त्याच्याकडे बघत होती. जो कोणी माझ्या भावाविरुद्ध एक शब्द जरी बोलेल, DSP हर्षल सिंग त्याची जीभ उपडून टाकेल. मग तो त्याचा स्वतःचा भाऊ असो वा सावत्र भाऊ. जवळच पडलेल्या टेबलाला लाथ मारत हर्षल म्हणाला. तो तिथून निघून गेला तर उषाची डोके धरून तिथेच थांबल्या. सविताजींनी शीतलला पुढे जाऊन तिची काळजी घेण्याचा इशारा केला. आंटीजी, कृपया स्वतःची काळजी घ्या. आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहोत. फक्त देवावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल. शीतलने तिला जवळ धरून धीर दिला. सिंग हाऊस हे आनंदाचे ठिकाण होते, ज्याचे उदाहरण नेहमीच दिले जायचे. आज त्याच आनंदाला कोणाची तरी नजर लागली होती. दुर्वेश सिंह हे महेंद्रजीचे सावत्र भाऊ होते. महेंद्र सिंग आणि उषाजींना 2 मुलंच होती, अर्णव सिंग आणि हर्षल सिंग. अर्णव सिंग एक व्यावसायिक होता तर हर्षल एक पोलीस अधिकारी होता आणि खूप तापट स्वभावाचा होता. महेंद्र सिंगच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मित्रांनाही 2 मुली होत्या. त्यांच्या मुली सोना आणि अनामिका होत्या, ज्या त्यांच्या मुलापेक्षा 2 वर्षांनी लहान होत्या. अपघातात त्यांच्या मृत्यूनंतर उषाजींनी सोना आणि अनामिकाची सर्व जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे वाढवले. जेव्हा दुर्वेश सिंग यांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या मुलाच्या जन्मावेळी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. दुर्वेश सिंग यांनी दुसऱ्यांदा सविताजींशी लग्न केले, ज्यांच्यासोबत त्यांची धाकटी बहीण आली होती, जिचे नाव शीतल होते. याला पत्नीची भीती म्हणा किंवा पत्नीवरील प्रेम. दुर्वेश सिंगनी सविताजींच्या बहिणीलाही दत्तक घेतले होते. दुर्वेशजी आणि महेंद्रजी यांच्या कुटुंबासह एकाच घरात राहत होते. सिंग हाऊसमधील प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असे. आज बऱ्याच काळानंतर सिंग हाऊसमध्ये आनंदाची एक लाट पसरली. पण ही सोनाच्या शब्दांनी खुशीला वाळवीसारखं पोखरून टाकलं होतं. तो अंधाऱ्या खोलीत पलंगाजवळ जमिनीवर बसला होता. कधी लायटर पेटवत होता तर कधी विझवत होता. गेल्या 2 तासापासून तो हाच खेळ खेळत होता. तुझ्यात असं काही नाहीये जे मला तृप्त करू शकेल. तिचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते आणि तो ओठ मिटून बसला होता. ती रात्रभर माझ्या मिठीत मरत होती, माझी तीव्रता सहन करत होती आणि मी तिला तृप्त करू शकलो नाही. तो मागे झुकला आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. रात्रीचे ते सुंदर क्षणच
आता त्याचं आयुष्य होते. हो, ती त्याच्या मिठीत पूर्णपणे खचली होती. अर्णव, तू मला भेटलास हे माझं नशीबच आहे. सोनाने तिचे ओठ अर्णवच्या कपाळावर टेकवले तर अर्णव सिंग त्याने उत्कटतेने तिला आपल्या जवळ घेतले. ती एखाद्या अनियंत्रित माशासारखी तडफडत होती. त्याने एखाद्या काळ्या ढगाप्रमाणे तिला आपल्यात सामावून घेतले. आपला चेहरा तिच्या मानेत लपवून त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्या रात्रीच्या क्षणांचा विचार करून अर्णव सिंग वेडा होत होता. प्रत्येक क्षण त्याला सापासारखा दंश करत होता. आंटी आणि अंकलने त्यांचा नपुंसक मुलगा माझ्या हवाली केला. तिचे शब्द पुन्हा त्याच्या कानात विष कालवत होते. मी नपुंसक आहे. तिने रात्रभर माझ्या वासना आणि असक्ती सहन केल्या आणि मी. तो रागाने उठून उभा राहिला. त्याची नजर त्याच्या पलंगाकडे वळली आणि तिच्यासोबत घालवलेला रात्रीचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. पण यावेळी ते क्षण खूपच जास्त वेदनादायी होते. तुझ्याशिवाय माझं हृदय रोज थोडं थोडं तुटतं. तुझ्या पोकळीचा प्रतिध्वनी प्रत्येक ठोक्यात घुमतो. ज्याला मी माझं मानलं त्यानेच मला सर्वात जास्त वेदना दिल्या आहेत. आता प्रत्येक नातं माझ्यासाठी एक अपूर्ण कहाणी बनून राहिलं आहे. त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून तिने दिलेली एक भेटवस्तू बाहेर काढली. अर्णव सिंगसाठी तिने तिच्या हाताने बनवलेले एक हस्तनिर्मित कार्ड. क्षणातच त्याने लायटरने ते पेटवले. ते पलंगावर फेकून त्याने चादरींना आग लावायला सुरुवात केली. पाहता पाहता आगीने संपूर्ण पलंग व्यापला. धुराचे लोड बाहेर पडू लागले आणि सगळे त्याच्या खोलीकडे धावले. अर्णव, अर्णव बाळा, दार उघड. अर्णव बाळा, माझ्या बाळा, दार उघड. उषाजी रडत त्याला हाक मारत होत्या. सगळेजण अर्णव सिंगच्या खोलीबाहेर उभे होते. त्यांचे चेहरे अश्रूंनी भरलेले होते. काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं? तेवढ्यात हर्षल आत आला. तो अर्णवने स्वतःला आत कोंडून घेतलंय. आत आग लागली आहे. उषाजी ओरडल्या. हर्षलने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुलूप होतं. मास्टर कीज आणा, तो ओरडला. अनामिका लगेच कामाला लागली आणि ड्रॉइंग रूमच्या ड्रॉवरमधून मास्टर कीज आणायला धावली. तिने त्या हर्षलला दिल्या आणि त्याने पटकन त्या घेतल्या. मोठ्या मुश्किलीने कुलूप उघडण्यात आले. आज सगळीकडे धूरच धूर होता. सगळे बाहेरच थांबा. हर्षलने त्यांना बाहेर थांबायला सांगितले आणि तो स्वतः आत गेला. आगीने अजून संपूर्ण खोली व्यापली नव्हती. त्याने पाहिलं की अर्णव सिंग त्याच्या अगदी समोर गुडघे टेकून बसला होता. भाऊ, भाऊ, तू ठीक आहेस ना? हर्षलने त्याला उचलून खोली बाहेर नेले, जिथे सगळे उत्सुकतेने पाहत होते. हर्षल आणि रोहितने मिळून आग विझवली. खोकत खोकत हर्षल मागे वळला. संपूर्ण खोलीच बदलून गेली होती. सगळं काही विस्कटून गेलं होतं. त्यांच्या आयुष्यासारखंच, जे आता पुन्हा सावरणं खूपच कठीण वाटत होतं. पण हर्षलला आपल्या जीवाहूनही प्रिय असलेल्या भावाची काळजी घ्यायचीच होती. त्या घटनेला 1 महिना झाला होता. लोक म्हणतात की काही दिवस गोष्टी रचल्या जातात आणि मग सगळे विसरून जातात. या काळात हर्षलने अशी एकही जागा सोडली नव्हती जिथे त्याने सोनाला शोधले नसेल. पण ती त्याला सापडली नाही. ती अचानक कुठे गायब झाली होती? दिवसेंदिवस त्याचा राग अधिक तीव्र होत गेला होता. अर्णवने आईसाठी स्वतःला आवरलं होतं, पण तो पूर्वीसारखा हसत नव्हता, ज्यामुळे उषाजींना खूप वाईट वाटत होतं. पण आपला मुलगा आपल्या सोबत आहे या विचाराने त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना आता आणखी काही नको होतं. सोनाने त्यांना कितीही दुखावलं असलं तरीही त्यांनी ते देवावर सोपवलं होतं. मम्मी, हे काय ऐकू येतंय? तू आज औषधे घेतली नाहीस? अर्णव तिचे औषध घेऊन दिवाणखान्यात आला. अरे बाळा, मी ठीक आहे आता. उषाजींनी आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहिलं. थांब अर्णव, हा डोस जड आहे. मी आधी आंटींना थोडं दूध देते. शीतल दुधाचा ग्लास घेऊन उषाजींच्या बाजूला बसली. उषाजी तिच्याकडे पाहून हसल्या. दीर्घ आयुष्य लाभो. ही माझी किती छान काळजी घेते, अगदी माझ्या स्वतःच्या मुलीसारखीच. तू या घरातली नाहीस असं वाटतच नाही. उषा प्रेमाने म्हणाल्या. आई, हे औषध घे. मला काही महत्त्वाचे काम आहे. मी लगेच परत येतो. अर्णव सिंग गंभीरपणे म्हणाला आणि उठला. ऐक अर्णव. शीतल त्याच्या मागे धावत गेली आणि तो थांबला. मला काही पुस्तकं आणायची होती. आज संध्याकाळी तू माझ्यासोबत येशील का? शीतलने आशेने विचारले. तू तू ड्रायव्हरसोबत जाऊ शकतेस. त्याने सहज नकार दिला. प्लीज, तू मला घेऊन जा. ड्रायव्हरसोबत जायला बरं वाटत नाही. तिने आग्रह केला. हे अर्णव, थोडा वेळ काढून तिला घेऊन जा. ती इतक्या उत्सुकतेने विचारते. अर्णव उषाच्या बोलण्यावर तयार झाला आणि तो बाहेर गेला. तर शीतल आनंदाने फुलून गेली होती. तो पार थकून घरी आला होता. त्याला तीव्र डोकेदुखी त्रास होत होता. तेवढ्यात अचानक एका ठोक्याने तो दचकला. अनामिका घाईघाईने जात असताना टेबलावरच्या फुलदाणीला धडकली. तिच्या पायाला दुखापत झाली. संगमरवरी फरशीवर रक्ताचे थेंब पडले. तिने घाबरून हर्षलकडे पाहिले.
त्याला भेटणे टाळण्याचे तिने वारंवार प्रयत्न केले होते आणि या एका महिन्यात ती त्याला फक्त 2 ते 3दा भेटली होती. आज त्याला दिवाणखान्यात पाहून ती घाबरली होती आणि त्याच भीतीत तिच्या पायाला दुखापत झाली होती. "इथे ये." हर्षलने कठोर कर्कश आवाजात तिला हाक मारली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिचे तपकिरी डोळे भीतीने विस्फारले. "ऐकलं नाहीस का? इथे ये." यावेळी त्याच्या आवाजात आज्ञा होती. तिने वेदना सहन केल्या आणि ताबडतोब त्याच्या समोर उभी राहिली. "माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. आत्ताच्या आत्ता. माझ्या खोलीत. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर तर मी तुला कडक शिक्षा देईल." तो तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत दात आवळून म्हणाला. अनामिकाने होकारार्थी मान हलवली आणि ती लगेच स्वयंपाकघरात गेली. तर हर्षलने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो आपल्या खोलीत गेला. कदाचित तिला माहीत असणार तिची बहीण कुठे आहे. आंघोळ करताना तो मनातल्या मनात एक योजना आखत होता. तो आंघोळ करून बाहेर आला तेव्हा ती दार उघडून बाहेर जात होती. "थांब." त्याने तिला हाक मारली. कॉफी खाली ठेवून ती निघणारच होती, पण त्याच्या आवाजाने ती थांबली. "इथे ये." तो आरशासमोर उभा राहून केसातील पाणी झटकत होता. ती सावकाश पावले टाकत हळूच त्याच्या जवळ आली. "मला तुझा चेहरा बघायचा नाही. मला कॉफी दे." तो तिरस्काराने म्हणाला. ती पुढे सरकली आणि कॉफी घेऊन आली. हर्षलने मग ओठांजवळ नेला आणि अनामिकाकडे रोखून पाहिले. "असो, तू सुद्धा तुझ्या बहिणीसारखीच लग्नाची रात्र साजरी करून सकाळी उठून तुझ्या नवऱ्याला नपुंसक म्हणणार आहेस का? किंवा त्याहूनही जास्त अपमानकारक?" त्याच्या शब्दांनी अनामिकाला खोलवर घायाळ केले. तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. "खाली बघ." हर्षल रागाने ओरडला आणि तिने लगेच मान खाली घातली. "तुझी बहीण कुठे आहे?" यावेळी त्याने रागाने विचारले. ती भीतीने मागे सरकली. "मी तुला काहीतरी विचारतोय. सांग ना, ती कुठे आहे?" तो जागेवरून उठत गर्जना करत म्हणाला. "मला माहीत नाही." अनामिकाचा आवाज दाटून आला. तर तुझी बहीण तुला न सांगता अचानक गायब झाली?" लाजिरवाणं. "तिने एकदाही तुझा विचार केला नाही का?" मग उपहासाने तो म्हणाला. "असो, तिने खूप मोठी चूक केली." त्याचे शब्द ऐकून अनामिकाने पुन्हा त्याच्याकडे पाहिले. "तुला इथे सोडून." हर्षल अजूनही तिच्या दिशेने एक पावलं टाकत होता. "मला जावं लागेल." ती हळूच म्हणाली. तिचे हृदय वाळलेल्या पानासारखे थरथरत होते. हर्षलने तिचा रस्ता अडवत तिच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर हात ठेवले. ती थांबली. "तो माझा भाऊ होता, जो तुझ्या त्या असह्य बहिणीच्या प्रेमात पडला. त्याच्या अथांग प्रेमामुळे तो तिला काहीच बोलू शकला नाही. पण माझ्यासाठी कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि अशा कृत्यासाठी मी तुला सोडणारही नाही. मी सगळ्यांसमोर माझ्या हातांनी तुझा गळा आवळेन. मला माहीत आहे तू माझा तिरस्कार करतोस आणि त्या तिरस्कारामुळे सोनाच्या चुकीचे परिणामही मला भोगावे लागतील." डोळ्यात दाटून आलेले अश्रू आवरत ती कठोरपणे म्हणाली. आज हर्षलने तिच्या जिभेतील हा तिखटपणा पहिल्यांदाच पाहिला होता आणि त्याला त्याची झळ बसली. "तुझ्या जिभेवर ताबा ठेव." तिची हनुवटी पकडत तो म्हणाला. "तुझ्या बहिणीने केलेल्या कृत्यानंतर तू मान खाली घालून बोलायला हवंस. आता सगळं सहन मलाच करावं लागेल." अनामिका त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. "हो प्रिये, आता सगळं तुलाच सहन करावं लागेल. खरं तर आता तू तयारी कर निरोपाची. मी माझ्या लग्नाच्या पलंगावर तुझा हिशोब चुकता करेन, माझ्या पद्धतीने. आणि मग जेव्हा तू तुझ्या बहिणीला भेटशील तेव्हा तिला सांग की ज्या माणसाशी मी लग्न केलं तो खरा पुरुष निघाला. तिला सगळा तपशील सांग. कुठे, कोणत्या प्रकारे त्याने मला स्पर्श केला, किती वेदना आणि किती आनंद." "प्लीज हर्षल." ती अश्रूंना आवर घालू न शकल्याने त्याला मागे ढकलून जाऊ लागली, पण त्याने परत अडवले. हर्षलला क्षणभर थांबल्यासारखे वाटले. तिच्या ओठातून त्याचे नाव बाहेर पडताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. "कृपया मला जाऊ द्या. मला खूप दुखतंय." तिचा आवाज दाटून आला होता. "कुठे दुखतंय?" तिच्या तपकिरी डोळ्यात पाहत त्याने हळुवारपणे विचारले. "माझा पाय दुखतोय." तिने निरागसपणे आपल्या वेदना सांगितल्या. हर्षलची नजर तिच्या करंगळीवर गेली, जिथे जखम होती. त्याने आपला पाय त्या बोटावर घट्ट ठेवला. अनामिका अचानक वेदनेने किंचाळली, पण हर्षलने लगेच तिचे तोंड दाबून तिचा गळा दाबला. "नाही प्रिये, अजून वेळ आलेली नाही या किंचाळण्याची. जेव्हा किंचाळण्याची वेळ येईल तेव्हा मी तुला थांबवणार नाही. खरं तर मी तुला ही इच्छा पूर्ण करण्याची एक खूप चांगली संधी देईल." ती डोळ्यात अश्रू आणून आपलं दुःख सहन करत त्याच्याकडे पाहत राहिली, जो खरंच एक निर्दयी माणूस वाटत होता. लवकरच मी तुला या किंचाळा पूर्ण करण्याची संधी देईल." तेवढ्यात दारावरच्या ठोक्याने ते दोघेही दचकले. "एकही आवाज करू नकोस, नाहीतर निरोपानंतर जे करायचं आहे ते मी आत्ताच करेन. आणि तू कोणासमोरही उभी राहू शकणार नाहीस, म्हणून नको." त्याने तिला धमकी दिली आणि तो दाराकडे निघाला. अनामिका भिंतीला टेकून तिथेच बसली होती. जेव्हा तिने आपल्या पायाकडे पाहिले तेव्हा तिचे रडणे अधिकच वाढले. तिला असह्य वेदना होत होत्या. "हर्षल, मी
तू. शीतल आत डोकावण्याचा प्रयत्न करत असताना ती आदराने म्हणाली. तिने अनामिकाला स्वयंपाकघरात कॉफी बनवून हर्षलच्या खोलीत जाताना पाहिले होते आणि खूप उशीर झाला होता. ती बाहेर आली नव्हती, म्हणूनच ती इथे निमित्त करून आली होती. ठीक आहे, तू जा, मी परत येतो. हर्षलने तिच्या तोंडावर जोरात दार बंद केले आणि ती तोंड वाकडं करून दुसरीकडे वळली. जेव्हा हर्षल परत वळला तेव्हा अनामिका जमिनीवर बसून आपल्या पायांकडे बघत रडत होती. अचानक त्याच्या मनाला काहीतरी झाले. कदाचित तो तिच्याशी जास्त कठोरपणे वागत होता. तिने सर्व काही उद्ध्वस्त केले होते. ती तर इथे नव्हतीच आणि ही त्याला सूड घ्यायचा होता. तो तिला तिच्या बहिणीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होता. एका क्षणासाठी त्याचं मन द्रवलं, पण पुढच्या क्षणी तो पुन्हा DSP हर्षल सिंग बनला. त्याच्या मनात त्या गुन्हेगाराबद्दल फक्त द्वेष आणि राग होता. सोनाच्या गुन्ह्यात अनामिका सुद्धा तितकीच सामील होती असा हर्षलला विश्वास होता, कारण तिच्या जाण्यामागे काहीतरी कारण असो. तिच्या बहिणीने ते तिच्या बहिणीला सांगितलंच असणार आणि आता अनामिका तिला मदत करत होती, जे हर्षलला अजिबात मान्य नव्हतं. इथून निघ आणि माझ्या खोलीतून बाहेर जा, तो रागाने म्हणाला. स्वतःला सावरत ती मोठ्या मुश्किलीने लंगडत दाराकडे गेली. ती निघून गेल्याबरोबर हर्षलने पुन्हा दार जोरात बंद केलं, पण यावेळी काही कारणास्तव त्याचं मन खूप अस्वस्थ झालं होतं. 4 महिने उलटून गेले होते, पण अर्णव सिंगबद्दलची प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात पहिल्या दिवसासारखीच ताजी होती. ती एका क्षणासाठीही त्याच्या विचारातून दूर झाली नव्हती. ती जिथे कुठे असू शकते असा त्याला संशय होता. तिथे त्याने सगळीकडे तिचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. अर्णव सिंग ऑफिसमध्ये होता आणि त्याने नुकताच एका मोठ्या प्रोजेक्टवर सही केली होती. शीतलशी लग्न करण्याच्या आईच्या हट्टामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता आणि त्याला ते कधीही करायचं नव्हतं. तो मनाने आणि आत्म्याने फक्त सोनाचाच होता. जरी ती बेवफा ठरली, त्याला सोडून गेली आणि त्याची सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळवली आणि तिला कठोर शिक्षा देण्याचा त्याचा इरादा होता, पण तरीही तो तिच्या जागी दुसऱ्या कोणालाही ठेवू शकत नव्हता. तो तिच्यावरच प्रेम करत होता. तीव्रतेने डोळे मिटून तो सोनासोबत घालवलेल्या त्या जिव्हाळ्याच्या क्षणांची आठवण करत होता, जे आता त्याच्या आयुष्यातील केवळ आठवणी बनून राहिले होते. बाकी सगळं काही विस्कटून गेलं होतं. तो विचारात गढून गेला होता. तेव्हा अचानक त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला. तो हर्षलचा फोन होता. अर्णव सिंगने फोन उचलला, पण हर्षलने दिलेल्या बातमीने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच उठून बाहेर धावला. त्याचे हृदय धडधडत होते. हे देवा, असं काही घडू नये अशी आशा आहे. हर्षलला एका अपघाताची बातमी मिळाली होती. एका मुलीचा भीषण अपघात झाला होता. ती मुलगी रिक्षात बसली होती. रिक्षा एका ट्रॉलीला जोरात धडकली. मुलीचा मृतदेह इतका छिन्न विछिन्न झाला होता की तिला ओळखणेही शक्य नव्हते, पण हर्षलने तिच्याजवळ सापडलेली अंगठी ओळखली, म्हणून त्याने अर्णवला फोन करून घटनास्थळी बोलावले. अर्णवने गाडी बाजूला लावली आणि हर्षलच्या दिशेने धावत आला. हर्षलने त्याला पाहताच हवालदार आणि पोलिसांना ती जागा सील करण्याचा आदेश दिला आणि तो त्याच्या दिशेने निघाला. तू मला फोनवर काय म्हणालास? अर्णवचा आवाज जणू त्याच्या अंतरात्म्यातून येत होता. दादा प्लीज शांत हो, माझं ऐक, मला खरं सांग, ही खरंच माझी सोना आहे का? अर्णवचे हृदय भीतीने धडधडत होतं. दादा, मृतदेह ओळखू येत नाहीये, पण ही अंगठी तिच्याजवळ सापडली आहे, तू बघायला हवी. हर्षलने ती अंगठी त्याच्यासमोर धरली. अर्णवने ती अंगठी ओळखली. ही तीच अंगठी होती जी त्याने सोनाला तिच्या वाढदिवसाला दिली होती. त्यावर A आणि S ही अक्षरे कोरली होती. ती अंगठी हातात घेऊन त्याने खोल श्वास घ्यायला सुरुवात केली. सोना त्याला सोडून गेली होती हे त्याच्या हृदयाला मान्यच होत नव्हतं. ती मला सोडून जाऊ शकत नाही. दादा जरा शांत हो, तो एक अपघात होता, खूप भीषण अपघात. हर्षल बघ, माझं हृदय धडधडतंय. त्याने हर्षलचा हात धरून त्याच्या हृदयाच्या जागी ठेवला आणि मी श्वास घेतोय. मग कशी काय मरू शकते ती? अर्णवच्या बोलण्यातून हर्षलला आपल्या भावाचा वेडेपणा दिसला. दादा, तुझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे? म्हणजे एवढं सगळं होऊनही तुझ्या प्रेमात एवढी तीव्रता आहे का? का? तिने तुझ्यासोबत काय केलंय हे तुला माहीत आहे. तिच्या मृत्यूचे दुःख तुला होता कामा नये. हर्षल प्लीज असं बोलू नकोस. मला तिला बघायचं आहे. माझ्या हृदयाला विश्वासच बसत नाही की ती मला सोडून जाऊ शकते. मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी नेला जात होता. सध्यापुरतं प्लीज घरी जाऊया. हर्षलने मोठ्या मुश्किलीने त्याला गाडीकडे नेले. यार, ती ती असू शकत नाही. अर्णवच्या मनाला अजूनही हे मान्य होत नव्हतं. शवनिच्छेदन अहवाल येईल, मग आपल्याला कळेल. प्लीज माझ्यासोबत ये, आपण घरी जाऊया. हर्षलने त्याला गाडीत बसवले आणि स्वतःही बसला. अर्णवने डोळे मिटले आणि डोके सीटवर टेकवले. त्याला तिला कठोर शिक्षा द्यायची होती, पण शवनिच्छेदन अहवाल आला होता आणि त्यातून हे स्पष्ट झाले होते की ती मुलगी सोना नव्हती. ती एक सर्राईत चोर होती आणि तिने बहुधा सोनाची अंगठी चोरली होती. पण हे सर्व असूनही हर्षलचा राग वाढत गेला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की एवढं सगळं होऊनही त्याचा भाऊ सोनासाठी तळमळत होता.
तो जिममध्ये पंचिंग बॅगवर वारंवार ठोसे मारून आपला राग काढत होता. आता आता पुरे झालं. त्यांनी हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. मी माझ्या भावाला असं पाहू शकत नाही. टॉवेलने घाम पुसत तो जिममधून बाहेर पडला आणि सरळ आपल्या खोलीकडे निघाला. अंघोळ केल्यावर त्याला थोडे हलके वाटले. आता तो आपल्या आईच्या खोलीत गेला. जेव्हा त्याने तिला आपली इच्छा सांगितली तेव्हा ती विचारात गढून गेली होती. तिने एकदा आपल्या मुलाला सोनाच्या हातून अडखळताना पाहिले होते. "काय झालं आई? तू काय विचार करत आहेस? बाळा, सोनाने जे काही केलं त्यानंतर माझं मन तुला तिच्या बहिणीशी कोणतंही नातं ठेवू देत नाही. खरं तर मला हे खूप दिवसांपासून सांगायचं होतं की तू अनामिकाला घटस्फोट दे." आई, तिचे शब्द ऐकून हर्षल रागाने उठून उभा राहिला. "तुम्हाला काय वाटतं? भावाने सोनाशी लग्न करून स्वतःवर जे आरोप केले आहेत ते मी निरोपही न घेता खरे करून टाकावेत का?" महेंद्रसिंग रागाने दुसरीकडे वळला आणि त्याच्याकडे पाहू लागला. तो त्याच्या मोठ्या मुलाशी बोलायचा, पण तो स्वतः धाकट्या मुलाला टाळायचा. "हर्षल बाळा, मी आता हे दुःख सहन करू शकत नाही." उषाजींच्या डोळ्यात पाणी आले. "तुम्ही नाही तर त्यांना त्रास सहन करावा लागेल. आता वेळ आली आहे. मला आता सूड घ्यायचा आहे. मला एका आठवड्याच्या आत निरोप हवा आहे. तोही अगदी साधेपणाने. नाहीतर आमचं लग्न झालं आहे. मी तिला कधीही खोलीत घेऊन जाऊ शकतो. माझा तो हक्क आहे." वडिलांकडे एक कटाक्ष टाकून जणू काही त्याने त्यांना आपली चूक लक्षात आणून दिली. त्यांच्या दिव्यंगत मित्राच्या मुलींवर त्यांचं अथांग प्रेम होतं, पण आता ते त्यांच्या कृतीवर गप्प होते. जणू काही झालंच नव्हतं. "ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा." खोलीत घेतलेला हा निर्णय बाहेर उभ्या असलेल्या लोकांनीही ऐकला. ती अडखळत पावले टाकत आपल्या खोलीत परतली. "दीदी प्लीज, हे सगळं करू नकोस. फक्त एकदा अर्णवशी बोल. तो सगळं सांभाळून घेईल." "नाही अनामिका." सोनाने आपल्या बहिणीचे अश्रू पुसले. "त्यांना सांगितलं तर संपूर्ण घर अडचणीत येईल आणि ते रात्रंदिवस आपल्यावर नजर ठेवून असतात. मला अर्णवचं आयुष्य त्यांच्या प्रेमापेक्षा जास्त प्रिय आहे आणि मी तुला माझी शपथ देऊन सांगते, घरातल्या कोणालाही याबद्दल कळता कामा नये." जड अंतकरणाने ती म्हणाली आणि तिने तिला तिच्या डोक्यावर हात ठेवायला लावला. अनामिका रडत रडत तिला मिठीत घेऊन म्हणाली, तू कुठे "फक्त जाणार? तू स्वतःची अनामिका, काळजी घे. देवाची कमजोर भूमी होऊ विशाल नकोस." आहे. सोनाचे शब्द कुठेही आठवून डोकं ती लपवायला धसाधसा जागा रडली. मिळेलच. "माझी इच्छा आहे दीदी. तू तू मलाही सोबत घेऊन जायला हवं होतंस. आता 8 महिने झाले. तू कुठे आहेस हे मला माहीत नाही. फक्त प्रार्थना करते तुझ्यासाठी. जे मनापासून येतंय की तू जिथे कुठे असशील, देव तुला त्याच्या आशीर्वादात ठेवो." ही त्या बहिणीच्या तळमळीत हृदयाची प्रार्थना होती, जिने पृथ्वी आणि आकाश हादरवून टाकले. "बाळा, तू आता डॉक्टरकडे जायला हवंस. 8वा महिना संपत आलाय. काहीतरी अडचण असू शकते. तू तशीही खूप अशक्त आहेस आणि बाळ अगदी निरोगी आणि सदृढ आहे. बेबे हे एक खऱ्या पुरुषाचं बाळ आहे, जो मजबूत असलाच पाहिजे आणि तसंही मी माझ्या बाळाला देवाच्या हवाली केलंय. फक्त तोच त्याचं रक्षण करेल." सोना शांतपणे म्हणाली, "हो नक्कीच बाळा. त्याचे वडील का येत नाहीत? तुला त्यांची गरज आहे. तू मला सांगितलंस ते 5 महिन्यात येतील. आता जवळजवळ 9 महिने झाले. बेबे, त्याला परदेशात खूप काम आहे. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो येईन." सोना मान खाली घालून म्हणाली, "पण बाळा, तू त्याला सांग की तुझा जीव धोक्यात आहे. त्याने इथे येऊन तुझं आणि बाळाचं रक्षण करायला हवं." बेबेने सांगितल्याप्रमाणे म्हणाली. अचानक सोनाच्या हृदयात भीतीने धडधड वाढू लागली. जणू काहीतरी वाईट घडणार होतं. तिच्या पोटाच्या खालच्या भागात दुखायला लागलं. "बेबे, 9वा महिना लागायला अजून 8 दिवस बाकी आहेत. मला इथे दुखतंय, पण का?" ती वेदनेने विव्हळली. तेवढ्यात दारावर जोरात ठोका पडला. यावेळी रात्री दारावर कोण आलंय, तेही अशा मुसळधार पावसात? बेबे, जी तिची काळजी घेणार होती. दारावरच्या सततच्या ठोक्यांनी तिला जागेवरून उठावे लागले. पावसात भिजलेले अंगण ओलांडून तिने दार उघडले आणि जागी स्तब्ध झाली. तिच्यासमोर एक तरुण उभा होता. त्याचे डोळे रागाने पेटले होते. बेबे क्षणभर थांबली. त्याच्या मागे एक मोठी गाडी उभी होती. "तुम्ही कोण आहात आणि रात्रीच्या या वेळी?" "माझी एक अमानत तुमच्याकडे आहे. ती घेण्यासाठी मी आलो आहे." तो माणूस प्रत्येक शब्द चावत म्हणाला. "बेबे." आतमध्ये सोना वेदनेने वाकली होती. असह्य वेदना सहन करत तिने बेबेला हाक मारली. अर्णवने तो आवाज लाखो लोकांमध्येही ओळखला असता. तो लगेच आत गेला आणि तिच्या खोलीपर्यंत पोहोचला, जिथे ती पोटावर हात ठेवून जेमतेम उठण्याचा प्रयत्न करत होती. समोर अर्णवला पाहताच तिचा चेहरा फिका पडला. तिचा श्वास जणू छातीतच अडकला. तो त्याच्या भिजलेल्या काळ्या पॅन्ट आणि शर्टमध्ये तिच्यासमोर उभा होता. भावशून्य नजरेने तिच्याकडे पाहत होता. सोनाने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत मागे सरकू लागली. तिची अवस्था पाहून अर्णवने ओठ आवळले. ती आई होणार होती, त्याचं बाळ, आणि तिने त्याला नपुंसक म्हटले होते. जणू काही देवानेच त्याला या जगात त्या
आरोपातून मुक्त केले होते. कृपया दूर राहा, माझ्याजवळ येऊ नका, ती कळवळून मागे सरकत ओरडली. आज तिला अर्णवची भीती वाटत होती. ज्या माणसावर तिने एकेकाळी प्रेम केले होते, आज तिला त्याच्या अस्तित्वाची भीती वाटत होती. अर्णवने तिला एका क्षणात जवळ केले. तिच्या कमरेभोवती हात टाकून त्याने तिचे गुबगुबीत शरीर स्वतःच्या जवळ ओढले. तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या स्पष्ट खुणा होत्या, पण त्या क्षणी वेदनेपेक्षा भीती अधिक प्रबळ होती. तर तू हे सिद्ध केलेस, तू खोटारडी निघालीस. अर्णवचे उपहासात्मक शब्द ऐकून तिने एक दीर्घ श्वास घेतला. माझ्यासारख्या नपुंसकासोबत राहून तू एका मुलाला जन्म दिलास का? सांग, उत्तर दे. आता हे नाकार की हे बाळ अर्णवचे नाहीये. अर्णव. त्याचे शब्द ऐकून ती वेदनेने विव्हळत होती. ओठांवर हात ठेवून ती वेदनेने कळवळत होती. अर्णव, मला वेदना होत आहेत, प्लीज आपल्या बाळाला वाचव, आपल्या प्रेमाचं प्रतीक. वेदनेने विव्हळत ती त्याची विनवणी करत होती. तिचे शब्द ऐकून अर्णव त्याने सुटकेचा निश्वास टाकत डोळे मिटले. ते शब्द ऐकून त्याच्या नसानसात शांतीची भावना संचारली. त्याने लगेच सोनाला आपल्या बाहूत उचलले, तिला गाडीजवळ घेऊन गेला आणि तिला गाडीत बसवले. कुटुंब दारात उभे राहून त्यांना जाताना पाहत होते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. अर्धा तासाच्या वेगवान प्रवासानंतर तो जवळच्या रुग्णालयात पोहोचला. अर्णवचा जीव धोक्यात होता. आजच त्याला कळले होते की तो वडील होणार होता आणि आता तोच आनंद त्याची परीक्षा घेत होता. सोनाला ICUमध्ये हलवण्यात आले. तो अस्वस्थपणे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत होता. तो कुणाशीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने फक्त देवाला प्रार्थना केली की सर्व काही ठीक होईल. तेवढ्यात डॉक्टर त्याच्या दिशेने आल्या. तुमचं पेशंटशी काय नातं आहे? हो, ती माझी बायको आहे, स्वतःला सावरत अर्णव म्हणाला. या कागदपत्रांवर सही करा. हे त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. बघा, अजूनही 9 महिनेही झालेले नाहीत आणि तिला आत्ताच प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. आपल्याला तिची प्रसूती करावी लागेल. या काळात आईला किंवा बाळाला वाचवायचं असेल तर काय? प्लीज डॉक्टर, मला दोन्ही हवेत, तो लहान मुलासारखा अस्वस्थपणे म्हणाला. बघा मिस्टर, आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू. दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण कोणत्याही गंभीर परिस्थितीत आमचं पहिलं प्राधान्य आईला असतं. डॉक्टरांचे शब्द एकतर त्याला धैर्य देत होते किंवा त्याला मोडत होते. त्याला काही कळत नव्हते. पण अर्णवने थरथरत्या हातांनी कागदपत्रांवर सही केली. देवाला प्रार्थना करा, तो चमत्कार करतो, सगळं काही ठीक होईल. डॉक्टर निघून गेले होते. अर्णव भिंतीला टेकून उभा राहिला आणि त्याने डोळे मिटले. अजून त्याच्या आयुष्यात किती चाचण्या बाकी आहेत हे त्याला माहीत नव्हतं. देवाला प्रार्थना करा, तो चमत्कारही करतो. हा विचार त्याच्या मनात घुमत होता. त्याने लगेच काउंटरवर स्वच्छतागृहाबद्दल विचारले, हातपाय धुतले आणि हॉस्पिटलच्या प्रार्थना कक्षाकडे निघाला. त्याने देवापुढे मान झुकवली, डोळे मिटले आणि मग हात जोडून आपल्या पत्नी आणि मुलाच्या आरोग्यासाठी वारंवार प्रार्थना केली. कदाचित जगातला हा पहिलाच माणूस असेल ज्याला त्याच्याच पत्नीने नपुंसक म्हटले होते आणि तो आपल्या पत्नीच्या आणि पोटातल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी देवाला प्रार्थना करत होता. आणि त्याची ती प्रामाणिक प्रार्थना देवाने ऐकली. आई आणि बाळ दोघेही वाचले. मात्र मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे बाळाला काही काळ इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. बाळ खूप धोकादायक अवस्थेत नाही ना? त्याने घाबरून विचारले. अरे नाही, बाळ अगदी ठीक आहे. डॉक्टर, सोनाला शुद्ध कधी येईल? त्याने काळजीने विचारले. येईल, काळजी करू नका, सगळं काही ठीक आहे. ही एक नॉर्मल प्रसूती होती. तुमची पत्नी खूप धाडसी आहे, ती अजून शुद्धीवर होती. आम्ही तिला वॉर्डमध्ये हलवू, मग तुम्ही तिला भेटू शकाल. डॉक्टरने त्यांचे सांत्वन केले आणि ते निघून गेले. हर्षलच्या मोबाईलवर त्याला फोन सतत केला जात होता. आज त्याचे लग्न होते आणि आधीच उशीर झाला होता. तो अजून घरी परतला नव्हता आणि हर्षलला त्याची सर्वात जास्त काळजी होती, म्हणून तो काळजीत होता. हर्षल, ये बाळा, उषा हळू आवाजात म्हणाली. त्याला माहीत आहे की आज तुझं आणि अनामिकाचं लग्न आहे. जर तो फोन उचलत नसेल तर याचा अर्थ त्याला यायचं नाहीये, त्याला हजर राहायचं नाहीये. म्हणून हेच बरं. त्याला त्याच्या मर्जीवर सोडून देणं. तिला हर्षलच्या आग्रहापुढे झुकावे लागले आणि एका आठवड्यासाठी त्याने अनामिकाला आधीच निरोप दिला होता. पण त्याचा भाऊ या सोहळ्यात सामील झाला नाही, ज्यामुळे हर्षलचा राग आणखीनच वाढला. लग्नमंडपातून सर्वजण बाहेर पडल्यावर आपापल्या वाहनांकडे निघाले. हर्षल अनामिकाला आपल्या गाडीकडे घेऊन गेला. त्याने तिला गाडीत बसवले आणि तो ड्रायव्हरच्या सीटवर बसला. हर्षल, बाळा, गाडी जपून चालव. त्याला रागवलेला पाहून उषाजींना बोलल्याशिवाय राहवले नाही. त्याने त्यांना धीर देण्यासाठी मान डोलावली आणि गाडी सुरू केली. त्याच्या बाजूला वधूच्या भूमिकेत बसलेली अनामिका पूर्णपणे भावशून्य होती. या लग्नाबद्दल तिच्या मनात कोणतीही भावना नव्हती, कारण तिला माहीत होते या निरोपामागे हर्षलचा हट्टीपणा आणि सूड होता. गाडी
भर धाव वेगाने जात होती. तिने तिच्या लेहेंग्यावर एक मोठी शाल पांघरली होती आणि तिने आपल्या चेहऱ्यालाही झाकले होते. मग अचानक टायर कर्कश आवाज करत थांबले. हर्षलने गाडी सुरू करण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण ती सुरू झाली नाही. हताश होऊन तो गाडीतून बाहेर पडला, तपासण्यासाठी हूड उघडला आणि मग ते बंद करून मागे वळला. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या डोक्यावर जोरात मारले. तो जोरात मागे ढकलला गेला. त्याने मागे वळून पाहिल्यावर त्याला गल्लू तिथे उभा असलेला दिसला. त्याचे मन सावध झाले. तो एक धोकादायक गुंड होता आणि हर्षलने त्याच्या संपूर्ण टोळीला संपवले होते. त्याच्या भावाला ठार मारण्यात आले होते. त्यामुळे तो वेडा झाला होता आणि कित्येक दिवसापासून तो हर्षलच्या मागावर होता. हर्षल नेहमीच सावध असायचा. सुरक्षा रक्षकांना आणायला विसरला होता. गल्लूकडे आता काहीच उरले नव्हते, ना टीम ना शस्त्रे, पण सूड अटळ होता. हातात काठी घेऊन गल्लू मोठ्याने हसला. तुला काय वाटतं, तू काही हिरो आहेस? ये माझ्याशी लढ, असे म्हणून तो पुढे सरसावला. पण हर्षलने त्याचा हल्ला अडवला आणि त्याच्या पोटात जोरात ठोसा मारला. गल्लू मागे सरकला आणि लगेच त्याने आपला चाकू काढला. हर्षल त्याचवेळी घाबरलेली अनामिका गाडीतून बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून ती जागी स्तब्ध झाली. गाडीत बस. लगेच हर्षल डोक्याला हात लावून तिच्याकडे पाहत रागाने ओरडला. त्या दोघांकडे एक नजर टाकून ती मागे सरकू लागली. वाह, काय सौंदर्य आहे DSP. ती माझी असायला हवी होती. खरं तर आज मी माझ्या लग्नाची रात्र तुमच्या वधूसोबत साजरी करणार आहे, इथेच रस्त्यावर. गल्लूचे ते नीच आणि धोकादायक शब्द ऐकून हर्षलचा राग भडकला. हर्षलने विचार न करता त्याची मान पकडली आणि त्याला जोरात दाबू लागला. काय मूर्खपणा केलास? ती माझी बायको आहे. तुझ्या घाणेरड्या जिभेने तिचं नाव कसं घेऊ शकतोस तू? तो दाब सतत वाढत होता. तेव्हा गल्लूने हातातल्या चाकूने त्याच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला, पण हर्षलने पटकन त्याचा हात पकडला आणि जोरात पिरगळला. तो एक पोलीस होता. तो गुंड त्याच्यासमोर टिकू शकत नव्हता. त्याच्या मजबूत शरीरापुढे असे 10 लोकही काहीच नव्हते. पुढच्या क्षणी त्याला त्याचा मनगट मोडल्याचा आवाज आला आणि तो किंचाळला. त्याची जीभ त्याच्याच सुरीने कापली गेली होती. तो वेदनेने विव्हळत होता. घाबरलेल्या अनामिकाने आपले डोळे झाकले. गल्लूचा श्वास थांबल्यासारखा वाटत होता. हर्षलने त्याला जोरात मागे ढकलले आणि त्याच्या छातीवर गुडघे टेकवून त्याच्या परगड्या मोडल्या. तो किंचाळला आणि बेशुद्ध पडला. जेव्हा त्याचा आवाज थांबला तेव्हा अनामिकाने हर्षलकडे पाहिले, ज्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम झाली होती. तिथून रक्त वाहत होते. हर्षलने खिशातून एक रुमाल काढला. तो डोक्याच्या मागच्या बाजूला दाबला आणि अनामिकाकडे सरकला. तू गाडीतून का बाहेर आलीस? त्याने रागाने विचारले. हाय हर्षल, तुला रक्त. त्याला जखमी अवस्थेत पाहून ती खूप घाबरली होती. त्याने तिचे मनगट पकडून तिला गाडीत ढकलले आणि आजूबाजूला पाहून तो स्वतः आत बसला. यावेळी गाडी फक्त 2 प्रयत्नात सुरू झाली. त्याने पूर्ण वेगाने हवेलीच्या दिशेने गाडी चालवली. अनामिका रागाने त्याच्याकडे पाहत राहिली. व्हरांड्यात गाडी थांबवून तो खाली उतरला आणि अनामिकालाही आत येण्याचा इशारा केला. हर्षल बाळा, एवढा वेळ का लागला? आम्हाला येऊन किती वेळ झाला? उषा त्याच्या दिशेने गेली, पण त्याची जखम पाहताच ती घाबरली. तुला जखम झाली? कशी झाली? काही नाही आई, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. काय म्हणतोयस? तुला जखम कशी झाली? आपल्या मुलाची अवस्था पाहून महेंद्र सिंग सुद्धा अस्वस्थ झाले होते. तुम्हालाही माझी काळजी वाटते, हे पाहून बरं वाटलं. तो उपरोधक हसून म्हणाला. पण महेंद्र सिंग यांनी त्याच्या उपरोधाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या जखमा पाहायला सुरुवात केली. त्या क्षणी घरातली सर्वजण त्यांच्या भोवती जमले होते. तर अनामिका दारात उभी राहून हे सर्व पाहत होती. तिच्याकडे पाहण्याची तसदीही कोणी घेतली नव्हती. तिने मान खाली घातली. तिच्या हृदयात दुःखाची एक लाट उसळली. ती आपल्या खोलीकडे जायला निघालीच होती. तेवढ्यात हर्षलचा आवाज आला. कुठे चाललीस? तिथे खोलीत ती लाजत म्हणाली. काही क्षणांपूर्वीच त्यांचा धोकादायक राग पाहिल्यामुळे तिने त्याच्याकडे पाहिलेही नव्हते. तिला त्याची आता अधिकाधिक भीती वाटू लागली होती. तिचे बोलणे ऐकून हर्षल जागेवरून उठून तिच्या जवळ आला. जर तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. आज तुझा निरोप समारंभ झाला आहे आणि आता तुझी खोली माझी खोली आहे. तो तिच्याकडे वेदक आणि धोकादायक नजरेने पाहत म्हणाला. सर्वजण शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. अनामिकाने उषाकडे एक नजर टाकली, पण त्या दुसरीकडे पाहत होत्या. अनामिकाने स्वतःला सावरले, हलकीशी मान डोलावली आणि आपला जड लेहेंगा सावरत हर्षलच्या खोलीकडे निघाली. ती निघून गेल्याबरोबर हर्षल उषाजीकडे आला. आई, शांत हो, मी ठीक आहे. जर मी भावाशी बोललो तर मला थोडी शांती मिळेल, तो काळजीने म्हणाला. तो ठीक आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वीच त्याच्याशी बोलणे झाले. त्याच्या एका मित्राचा अपघात झाला आहे. तो त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहे. तो सकाळपर्यंत परत येईल. महेंद्र सिंगने त्याला धीर दिला. हर्षलने लगेचच
अर्णवला फोन लावला. ज्याने दुसऱ्यांदा फोन उचलला त्यालाही तेच सांगण्यात आलं, पण मी तुला इतका वेळ फोन करत होतो, तू का नाही उचललास? तू मला सांगू शकला असतास. मला खूप काळजी वाटत होती. हर्षलच्या आवाजात स्पष्टपणे काळजी होती. त्याचा आवाज ऐकून अर्णव किंचित हसला. मी सकाळपर्यंत परत येईन, काळजी करू नकोस. अर्णवने त्याला धीर दिला आणि फोन ठेवला. बाळा जा, तू आराम कर. मी दूध आणि जेवण पाठवते. औषधं घे. मला माहीत नाही माझ्या बाळाला कुणाची दृष्ट लागली आहे. उषाजी त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाल्या. तिच्या बोलण्यावर त्यानेही त्यांच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तो आपल्या खोलीकडे निघाला. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा ती खोलीच्या मध्यभागी उभी होती. दार बंद करून तो तिच्या दिशेने गेला. त्याने आपली शेरवानी काढली आणि बाजूला फेकली. मग आपला शर्टही काढला. त्याचे बॉडी बिल्डर शरीर पाहून अनामिका घाबरली आणि तिने लगेच आपली नजर खाली झुकवली. हर्षलने ड्रॉवरमधून लायटर आणि सिगारेट काढली. सिगारेट पेटवून त्याने अनामिकाकडे एक नजर टाकली. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. तिच्या जवळ येत तिच्या चेहऱ्यावर धूर सोडत तो म्हणाला. कोणतीही ओळख करून न देता तो तिला कशासाठी पर्याय देत होता? पहिला पर्याय, मला तुला तुझ्या पळून गेलेल्या बहिणीबद्दल सांगायचं आहे. मला तिचा पत्ता दे. मी तुला काही इजा करणार नाही. त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यावर धूर सोडला. खोकत अनामिकाने त्याच्याकडे पाहिले. तिला धुराची ॲलर्जी होती आणि घरातल्या सगळ्यांनाही माहीत होतं. तिला समजलं, हर्षल तिला मुद्दाम त्रास देत होता. दुसरा पर्याय, जर तू मला नाही सांगितलंस तर मी तुला अशी कठोर शिक्षा देईल जी तुझं नाजूक शरीर सहन करू शकणार नाही. तो तिला वरपासून खालपर्यंत निरखून पाहत थंड आवाजात म्हणाला. दीदी कुठे आहे हे मला माहीत नाही. कृपया माझ्यावर विश्वास ठेव. त्याने तिला मध्येच थांबवून तिच्या ओठांवर बोट ठेवले. मी हे सगळं गेल्या काही महिन्यांपासून ऐकत आलोय. आता मला सत्य जाणून घ्यायचं आहे, नाहीतर. त्याने सिगारेट तिच्या मानेजवळ आणत थांबवले. तू हे काय? अनामिका भीतीने मागे सरकू लागली, पण हर्षलने तिला कमरेला धरून पुन्हा स्वतःजवळ ओढले. मी एक पोलीस अधिकारी आहे आणि मी गुन्हेगाराशी खूप कठोरपणे वागतो. तू कल्पनाही करू शकत नाहीस मी तुझं काय करू शकतो. हर्षल दात आवळून रागाने म्हणाला. तुला यावर विश्वास बसणार नाही. मी माझ्या आईची शपथ. दीदी कुठे आहे हे मला माहीत नाही. अनामिका घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हर्षलने सिगारेट बाजूला फेकली आणि विझवली. पुढच्या क्षणी त्याने तिचा दुपट्टा बाजूला केला. तिचे नाजूक रूप पाहून हर्षलचे डोळे रागाने भडकले. तुम्ही मुली तुमच्या या सौंदर्याने आणि निरागसतेने मुलांना फसवतात, पण हर्षल, मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. त्याने तिच्या ब्लाऊजची नाडी ओढून तोडली. ब्लाऊज तिच्या खांद्यावरून खाली पडले. अनामिकाने घाबरून रडू लागली आणि ते आपल्या हातांनी पकडले आणि स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्याकडे भीतीने पाहिले आणि हर्षलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तो आज अजिबात माघार घेणार नाही. तेवढ्यात दारावर थाप पडली. एक दासी दूध घेऊन आली होती. हर्षलने दारातून ट्रे घेतला आणि तिला परत पाठवले. जेव्हा तो वळला तेव्हा अनामिका गायब झाली होती. त्याने दुधाचा ट्रे बाजूच्या टेबलावर ठेवला आणि आजूबाजूला पाहिले. ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जाऊन दार ठोठावले. अनामिका, दार उघड. आतमध्ये अनामिका आणखीनच घाबरली. अनामिका, जर तू 2 मिनिटात दार उघडले नाहीस तर चावी माझ्याकडे आहे आणि जर मी स्वतः आत आलो तर तुझी शिक्षा दुप्पट होईल. विचार कर. त्याच्या धमकीने ती खूप घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो तिला मानसिकरित्या खचवत होता. अनामिकाला पूर्णपणे असह्य वाटले. जणू काही तिची सहन करण्याची सर्व शक्ती संपली होती. मी 3 पर्यंत मोजतो. जर तू बाहेर आली नाहीस तर माझ्याकडे तक्रार करू नकोस. हर्षलचा आवाज ऐकून ती थांबली. तिचे हृदय वाळलेल्या पानासारखं थरथरत होतं. 3 मोजण्याआधीच भीतीने तिने दार उघडलं. हर्षलला अगदी समोर उभं असलेलं पाहून ती दचकली. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा भाव होता. अनामिका एक पाऊल मागे सरकली. हर्षलने एका झटक्याने तिचं ब्लाऊज खेचलं. तिचे सौंदर्य पाहून तो अस्वस्थ झाला, तर अनामिकाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. आता हर्षलने तिला स्वतःच्या जवळ ओढले होते. त्याचा एक हात अनामिकाच्या लेंग्यावर होता, तर दुसऱ्या हाताने तो तिचे. अनामिका प्रचंड घाबरली होती. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हर्षलची पकड अधिकच घट्ट झाली. असं नाही, माझ्या प्रिये. आज तुला माझा पुरुषार्थ दाखवावा लागेल, म्हणजे तू तुझ्या बहिणीला सांगू शकशील. कृपया देवासाठी हे थांबवा. ती निर्दोष आहे. तिची काही चूक नाही. तिला ब्लॅकमेल केलं गेलं म्हणून ती. अनामिकाच्या तोंडून न कळत शब्द बाहेर पडले आणि हर्षल दगडासारखा स्तब्ध झाला. अनामिका घाबरून त्याच्याकडे बघत राहिली. कोण? तू काय म्हणतेस? हर्षलने कठोरपणे विचारले. मला काहीच माहीत नाही. तुला मला शिक्षा द्यायची आहे ना? मला शिक्षा कर. माझ्या अस्तित्वाशी खेळायची आहे ना तुला? तुला तुझा राग माझ्यावर काढायचा आहे ना? हे घे आणि मला तुझा पुरुषार्थ दाखव. ती रडू लागली आणि प्रत्येक पदातून स्वतःला मुक्त करू लागली. हर्षलने तिला लगेच मिठी मारली. ती रडली आणि त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला शिक्षा कर. तुला शांती मिळेल. रोज
रोज मरण्यापेक्षा एकदाच मरलेलं बरं. अनामिका ती थकलेल्या आवाजात म्हणाली. हर्षलने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. मग चादर उचलून त्याने ती तिच्या भोवती गुंडाळली. अनामिका रडत रडत त्याच्याकडे पाहत होती. अनामिका, तू मला खरं सांग. मी वचन देतो, मी सगळं काही ठीक करेन. तुला जे काही माहीत आहे प्लीज मला सांग. मी माझ्या भावाला रडताना आणि त्रास सहन करताना पाहत आहे. तो अजूनही वहिनीवर खूप प्रेम करतो. प्लीज मला सांग. हर्षल तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. मी सांगू शकत नाही. दीदीने माझ्याकडून शपथ घेतली आहे. ती मान झुकवत हळू आवाजात म्हणाली. हर्षलने विचारार्थक मान हलवली. पण तू मला सांगू शकतेस. वहिनीला ब्लॅकमेल करणारा कोण आहे? तिच्याशी बोलून तो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आपलीच माणसं आपल्या हृदयावर हल्ला करतात. नाहीतर इतरांना कसं कळणार की आपले मन कुठे आहे? अनामिकाचे शब्द ऐकून हर्षलला सगळं कळलं. ती कोणाबद्दल बोलत होती. आता तो आपल्या भावासाठी खूप काही करू शकला असता. पण सकाळ झाल्यावर, रात्रीच्या यावेळी तो आपल्या वधूकडे पाहत होता, जिने त्याच्या मनावरचं एक ओझं हलकं केलं होतं. बाकीचे सत्य तो स्वतः शोधून काढणार होता. मी लाईट बंद करू का? कारण तू माझा हेतू खराब केला आहेस. हर्षलने रिमोट उचलला, लाईट बंद केली आणि तिला स्वतःकडे ओढले. मी तुला सगळं सांगितलं आहे. ती घाबरली. नाही, तू मला सगळं सांगितलं नाहीस. बाकीचं मी स्वतःच शोधून काढेल. आता मला तुझ्यात एकरूप होऊ दे आणि मग सांग की मी तुला संतुष्ट करू शकलो की नाही. त्याने चादर बाजूला केली, तिला उचलले आणि पलंगावर आणले. तू मला दुखवशील ना हर्षल? तिने लाजत विचारले. नाही, जास्त नाही, थोडेच. तुला माहीत आहे तू किती सुंदर आहेस. पहिल्यांदाच मी अशी मुलगी पाहिली आहे. पण तू माझी आहेस. तुला पाहण्याचा माझा हक्क आहे. तुला माझ्याकडून सूड घ्यायचा आहे, बरोबर ना? दीदीने दिलेल्या धड्याची सुई अजूनही तिथेच रुतली होती. मी सूड घेत नाहीये. जर मला सूड घ्यायचाच असता तर त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. आत्ता मला भयंकर वाटतंय तुझ्यात विलीन व्हावं. अगदी हळुवारपणे आणि अलगदपणे तो आपली उत्सुकता तिच्यात ओतत होता. अनामिकाला माहीत होतं की तो तिचा नवरा आहे आणि तिच्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे. स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करून ती सर्व काही विसरली होती. दुसरीकडे सोनाला शुद्ध आली होती आणि तिने अर्णवला तिच्यासमोर काळजीत उभे असलेले पाहिले. सोनाचा हात न कळत तिच्या पोटावर गेला. माझं बाळ, ती घाबरून म्हणाली. अर्णव सिंग तिच्या शेजारी पलंगावर बसला आणि त्याने तिचा हात धरला. त्याला काही वेळ इन्क्युबेटरमध्ये ठेवले आहे. तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचलात? आश्चर्याने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. शोधलं तर देव सुद्धा सापडतो. तिच्याकडे खोल उदासीन नजरेत पाहत तो म्हणाला. तू लग्न केलंस? या एका प्रश्नामुळे तिला गेल्या 9 महिन्यांपासून रात्री झोप लागत नव्हती. हो, मला करावंच लागलं. पहिल्या बायकोने माझ्यावर नपुंसकाचा शिक्का मारला होता. मला त्यापासून सुटका हवी होती. माझ्या दुसऱ्या बायकोसोबत मूल जन्माला घालून. त्याच्या उत्तरावर सोनाने डोळे घट्ट मिटून घेतले. आज ती खरंच हरली होती. डोळ्यात पाणी आले. जेव्हा आता तुझं लग्न झालं आहे तर मग तू मला का शोधत होतास? ती कळवळून म्हणाली. काही क्षण शांतता पसरली. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. सोनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुला माझ्याकडून स्वातंत्र्य हवं होतं, म्हणून मला तुला कायमचं मुक्त करायचं आहे आणि स्वतःसाठीही शांती मिळवायची आहे. अर्णव, तू हे कसं? ती कळवळून म्हणाली. यार, तुलाही हक्क आहे एक पुरुषासोबत राहण्याचा. तो तिच्याकडे झुकत उपहासाने म्हणाला. अर्णवच्या श्वासाने तिला त्यांच्या पहिल्या रात्रीची आठवण झाली. पहिल्या रात्रीची ती तीव्रता ती विसरली नव्हती. एक पुरुष ज्याची तीव्रता मला आयुष्यभर सहन करावीशी वाटते, तो म्हणजे अर्णव सिंग. सोनाने त्याची कॉलर पकडून त्याला स्वतःकडे ओढले. जर तुला माझा जीव घ्यायचा असेल तर बंदूक उचल आणि एकाच गोळीने सगळं संपवून टाक. सोना तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त अर्णव सिंगची आहे आणि तो श्वास म्हणजे तू. अर्णव सिंगने तिच्या हातातून आपली कॉलर सोडवली. माझी इच्छा आहे की तू माझ्यावर प्रेमाच्या बाबतीत विश्वास ठेवला असतास सोना. तो वेदना आणि दुःखाने बोलला आणि उठून निघून गेला आणि सोनाने डोळे घट्ट मिटून घेतले. मी आता माझी तुटलेली स्वप्ने सुद्धा गोळा करू शकत नाही. तुझ्याशिवाय मी रोज माझ्याच सावलीसमोर हार मानते. मी माझ्या हृदयाच्या जखमा हास्याने लपवल्या आहेत, पण प्रत्येक हास्यामागे मला तुझं नाव सापडतं. जेव्हा अनामिका सकाळी जागी झाली तेव्हा ती DSPच्या छातीला चिटकून झोपली होती. झोपेत तो अनामिकाला खूप निरागस वाटत होता आणि जागा होताच तो पूर्णपणे एका मारेकऱ्यात बदलला. अनामिकाच्या अंगावर काटा आला. काय झालं? एका रात्रीतच घाबरलीस? आता प्रत्येक रात्र माझ्या मिठीतच जाईल. हर्षल प्लीज, तू काय करतोयस? सकाळ झाली आहे. ती हळूच पुटपुटली. हो, मला माहीत आहे सकाळ झाली आहे, पण मी काय करू? माझ्या हृदयाचं समाधान अजून झालेलं नाही. काय म्हणतात? मला आता सोडू नकोस. माझ्या हृदयाचं समाधान अजून झालेलं नाही.
तो पुढे जाणारच होता तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने कॉल उचलला आणि पलीकडून अर्णव सिंग होता आणि तो जे बोलला त्याचे हर्षलला धक्काच बसला. ठीक आहे दादा, मी थोड्या वेळात येतो. खरंच तो एका विशिष्ट स्वरात उत्तर देत उठला. तू ठीक आहेस ना? काय झालं? एका पांढऱ्या चादरीने स्वतःला झाकत तिने हर्षलकडे पाहत विचारले. तुझी बहीण सापडली आहे. त्याने गंभीरपणे उत्तर दिले. अनामिका पुढे काहीच बोलू शकली नाही. तर हर्षल उठून वॉशरूमच्या दिशेने गेला. हे देवा, माझ्या बहिणीचे रक्षण कर आणि तिच्यावर आणखी कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. अनामिका आपल्या बहीण सोनासाठी मनातल्या मनात प्रार्थना करत होती. अर्णव सिंगने हर्षलला हॉस्पिटलमध्ये बोलावले आणि त्याला संपूर्ण सत्य सांगितले. तसेच सोनाने सर्वांसमोर त्याच्यावर आरोप का केला होता याचे कारणही सांगितले. तो सोनाला माफ करायला तयारच नव्हता. पण जेव्हा नर्सने अर्णवकडे एक लहान बाळ आणले, जेव्हा हर्षलला ते बाळ देण्यात आले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते लहान बाळ अगदी अर्णवचीच प्रतिकृती दिसत होते. दादा, हा हा माझा मुलगा आहे हर्षल, तुझा पुतण्या. हर्षल सिंगने हळुवारपणे बाळाच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. हर्षलने प्रेमाने त्याच्या मऊ कापसासारख्या गालाला स्पर्श केला. दादा, हा किती नाजूक आहे. तो आपल्यासोबतच राहील. मी तुला सांगतोय, मी त्याला सोना वहिनीच्या हवाली करू देणार नाही. हर्षलचे बोलणे ऐकून अर्णव सिंगने समोरून येणाऱ्या रोहितकडे बोट दाखवले. हर्षल, मी फक्त रोहितमुळे सोनापर्यंत पोहोचू शकलो. रोहितने होकारार्थी मान हलवली. मला माहीत आहे हे सगळं माझ्या आईवडिलांमुळे आणि शीतलमुळे झालं. ते शीतलचं लग्न अर्णव सिंगशी लावून देण्यासाठी. त्यांना कोणत्याही परिस्थितीत हे लग्न हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी सोना भाभीला ब्लॅकमेल केलं. त्यांनी तिथे एक शूटर ठेवला होता. जर सोना भाभीने त्यांचं ऐकलं नसतं तर त्यांनी अर्णवला निघृणपणे गोळ्या घालून ठार मारलं असतं. त्याचा जीव वाचवण्यासाठी सोना भाभीने सर्वांसमोर त्याच्यावर आरोप केले आणि त्याला सोडून गेली. आणि यावेळी अर्णव सिंग सोना भाभीबद्दलचा द्वेष वाढला असता आणि शीतलने त्याच्या मनात आपले प्रेम भरलं असतं. मला सगळं वेळेवर कळलं. मी सोना भाभीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तिच्याबद्दल कळताच मी अर्णव सिंग भाईकडे आलो. हे सगळं मी केलं कारण कृपया माझ्या कुटुंबाला माफ करा. त्यांनी हे संपत्तीच्या लोभातून किंवा कशातून तरी केलं आहे. मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागतो. कृपया त्यांना माफ करा. रोहित हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला आणि लाजेने बोलू लागला. हर्षलने त्याच्याकडे रागाने पाहिले. तो काहीतरी बोलणार होता, पण अर्णव सिंगने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबवले. रोहित, तू माझी भेट माझ्या बायकोशी करून दिलीस, माझ्या आयुष्याशी करून दिलीस. या निष्पाप बाळासाठी मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला माफ केले आहे. पण ते आता सिंग हवेलीत राहणार नाहीत आणि मी सोना आणि माझ्या बाळाला सिंग हवेलीत आणण्यापूर्वी तू तुझ्या कुटुंबाला घेऊन निघून गेले पाहिजेस. आणि हो, जर तुला स्वतःची काळजी असेल तर तू माझ्यासोबत पूर्वीसारखेच काम करशील. दादा, तू त्यांना कसे माफ करू शकतोस? प्लीज हर्षल, जे काही घडलं ते घडलं आणि ते संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना माफ करणे. माझं आयुष्य, माझं संपूर्ण जग माझ्या हातात आहे. देवाने मला एवढी मोठी देणगी दिली आहे आणि त्यासाठी मी सर्वांना माफ करतो. अर्णव सिंग आपल्या मुलाच्या कपाळावर ओठ टेकवत त्याला शांत करत म्हणाला. रोहितने त्याचे आभार मानले आणि तो निघून गेला. आता अर्णव सिंग वाड्यात पोहोचण्यापूर्वी त्याला आपल्या कुटुंबासह निघायचे होते. तिथे त्याला कोणताही वाद किंवा भांडण परवडणारे नव्हते. अर्णव सिंगने फोन करून त्याचे वडील महेंद्र सिंग यांना सर्व तपशील सांगितला आणि त्यांना महेंद्र सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता सिंग यांना जाण्यापासून थांबवायचे नाही. कारण त्यांनी जे काही केले आहे त्यानंतर त्यांनी तिथे राहणे योग्य नाही आणि मग ते घडले. अर्णव सिंग संध्याकाळपर्यंत आपल्या मुला आणि पत्नीसोबत सिंग हवेलीत पोहोचला. हर्षल त्यांच्यासोबत होता. सर्वांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. उषाजी पुढे आल्या आणि त्यांनीच सर्वात आधी आपल्या नातवाला आपल्या कडेवर घेतले आणि मिठी मारली आणि त्यांच्या कपाळावर हळुवारपणे चुंबन घेतले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. महेंद्र सिंगकडे पाहत त्या म्हणाल्या, मी त्याचे नाव अमन सिंग ठेवेल. ते हसले आणि त्यांनी होकारार्थी मान डोलावली. सोना पुढे आली आणि तिने उषाजींसमोर हात जोडले. तिला शब्द सुचत नव्हते, पण तिचे अश्रू खूप काही सांगून जात होते. त्या तिच्यासाठी आई समान होत्या. ती जशी होती तशीच होती आणि तिने त्यांना दुखावले होते. उषाने मोठ्या मनाने तिला माफ केले आणि तिला मिठी मारली. ती सर्वांना अभिवादन करत खोलीत आली, पण तिचा लहानसा गोंडस मुलगा अजूनही आजीच्या मांडीवर होता. अर्णव, मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून टेबलावर घड्याळ ठेवत असलेला अर्णव तिच्या बोलण्याने थांबला. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तो सहजपणे म्हणाला. तिथे सोनाचे धैर्य खचले आणि तिने हातांनी चेहरा झाकून घेतला आणि ती ढसाढसा रडू लागली. तिला तसं रडताना पाहून अर्णवला सहन झालं नाही आणि तो तिच्या जवळ आला. तू एक विचित्र मुलगी आहेस माझ्या प्रिये. तू मला स्वतःच दुखावलेस आणि मग स्वतःच रडतेस. तू मला माफ करू शकत नाहीस का?
अर्णवला ती अगदी लहानपणापासून पाहिलेली निरागस सोनाच वाटली, एका अटीवर, की तू आतापासून माझ्यावर विश्वास ठेवशील आणि माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. अर्णवच्या बोलण्यावर सोनाने होकारार्थी मान डोलावली. दुःखाचे ढग विरून गेले होते आणि सिंग हवेलीत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले होते. आज हर्षल आणि अनामिकासाठी एक भव्य रिसेप्शन होता आणि सोनाच्या परत येण्याच्या निमित्ताने एक मोठा केक कापण्यात आला, ज्यावर वेलकम अमन सिंग असे सुंदर वाक्य कोरले होते. स्टेजवर एक फोटो काढण्यात आला, एक आनंदी कुटुंब